तर सर्वात अगोदर हा इथे आहे ना मारविडीचा पाला, भांबुर्डीचा पाला सुद्धा बोलला जातो. आता थंडीच्या दिवसात आहे ना हा पाला अवेलेबल आहे सर्व इकडे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट इन्ग्रेडियंट हाच आहे. त्यानंतर इथे आपला चिकनसुद्धा 1-2 तास झाले, छान असा मॅरिनेशन झाला आहे. इथे अंडी आहेत, पुन्हा एकदा तुम्हाला सविस्तर समजून सांगतो. त्यानंतर इथे बटाटो आणि जे रताळे आहेत ना त्यांनासुद्धा 1-2 तास व्यवस्थित असे जो मसाला बॅटर बनवला तर त्याच्यात मॅरिनेशन करून घेतलं आहे. त्याचबरोबर इथे शेंगा आहेत, त्यासुद्धा आहे ना मसाला लावून 2 तास ठेवलं होते. इथे वालाच्या शेंगा आहेत, इथे तुरीच्या शेंगा आहेत. जर मित्रांनो तुम्ही कोणी बनवली असेल आणि तुम्ही याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते पदार्थ घातले असतील ना हे सुद्धा कमेंट करून सांगा. तर आता महत्त्वाची प्रोसेस म्हणजे इथे पाहू शकता मातीचा मटका आहे, मटक्यात ही बनवली जाते. हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पोपटी एक्सपर्ट आमचे बाबूशेठ प्रसन्न भोईर हे दाखवणार आहेत कशा प्रकारे पोपटीचा मटका आहे तो लावला जातो, बनवला जातो. तर सर्वात अगोदर काय करायचं बाबू? पहिला हा पाला टाकायचा. सर्वात अगोदर हा मारविडीचा पाला आहे ना हा खालचा बेस बनवायचा आहे आपल्याला. तर सर्वात अगोदर मटक्यात आहे ना हा पाला टाकायचा आहे.